तुम्हाला जर का सी-ए व्हायचं आहे, तर पहिली गोष्ट डोक्यामध्ये क्लिअर करा, की तुम्ही सी-ए आहात. फक्त आपल्याला सी-ए इन्स्टिट्यूटकडनं सर्टिफिकेट मिळायचं बाकी आहे. मग सी-ए इन्स्टिट्यूट आपल्याला सर्टिफिकेट केव्हा देणार? आपण एक्झाम क्लिअर करू, तेव्हा आपल्याला सर्टिफिकेट मिळणार. मग एक्झाम क्लिअर करण्यासाठी आपल्याकडे क्वालिटीज कुठल्या पाहिजे? 3 बेसिक क्वालिटीज लागतात. पहिली क्वालिटी एनालिटिकल एबिलिटी. एनालिटिकल एबिलिटी म्हणजे काय? तर आपल्याला इन्फॉर्मेशन भरपूर दिलेली आहे. त्या इन्फॉर्मेशनमधनं महत्त्वाचं काय आहे? ज्याच्यावरती आपल्याला कॅल्क्युलेशन करायला लागू शकतं. ज्यामुळे आपले डिसिजन बदलू शकते, हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे, ॲनलाईज करता आलं पाहिजे. ट्रिग्नोमेट्री, इंटिग्रल कॅल्क्युलस, डिफरन्शियल कॅल्क्युलस यासारख्या गोष्टींची आपल्याला गरज नाही. आपण इंजिनिअर बनणार नाही आहोत. पण बेसिक मॅथेमॅटिक्स, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे करताना आपण घाबरलं नाही पाहिजे. पहिला पॉइंट एनालिटिकल आहे. दुसरं पॉइंट पेशन्स. कारण की प्रॉब्लेम्स मोठे असतील, वाचताना मध्ये पेशन्स सुटला नाही पाहिजे. एका वेळेला आपल्याला भरपूर विषयांचा अभ्यास करायचा आहे, तेव्हा अभ्यास करताना कंटाळा आला नाही पाहिजे. सो पेशन्स इज द सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट डिसिप्लिन. कारण सी-एचा कोर्स व्हॉल्युमिनस कोर्स आहे, मोठा कोर्स आहे. कमीत कमी 3.5-4 वर्ष आपल्याला टाकायला लागतात. तेव्हा आपण सोशल मीडियावरती किती वेळ जातो, मित्रांबरोबर किती टाईमपास करतो, अभ्यास कसा करतो, स्वतःचं एनालिसिस करतो की नाही करत आणि त्यामुळे मी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करतो की नाही करत, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. सो 3 गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहे. इफ यू वॉन्ट टू बिकम अ चार्टर्ड अकाउंटंट इन फर्स्ट अटेम्प्ट, एनालिटिकल एबिलिटी, पेशन्स आणि डिसिप्लिन. सो ऑल द बेस्ट.